पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके नाशिक शहर यांनी पाहिजे आणि फरार आरोपींबाबत मोहीम राबवून आरोपींचा शोध घेण्याबाबत गुन्हे शाखा युनिट 2 यांना सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगानं गुन्हे शाखा युनिट 2 कडील अधिकारी आणि अंमलदार हे घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की हॉटेल सहारा लॉज समोर नाशिक रोड येथे 3 संशयित इसम आले आहेत। अशी माहिती मिळाल्यावरून गुन्हे शाखा युनिट 2 कडील पथक नाशिक रोड येथे जाऊन पाहिले असता 3 संशयित इसम दिसून आले। सदरचे इसमांची देहबोली आणि हालचाल संशयास्पद दिसून आली। सदर संशयित इसमांना चोहू बाजूने घेरून त्यांना ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नाव आणि पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावं अब्दुल कादिर वकील, इर्शाद पिता नामे हसमत, वाहिद पिता नाम बशीर असे सांगितले। अशांना ताब्यात घेऊन त्यांना गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे। सदर गुन्ह्यातील 3 आरोपी यांना दमण पोलिसांनी संपर्क साधून त्यांना बोलावून घेऊन दमण पोलिसांच्या पुढील कारवाई कामे ताब्यात देण्यात आले आहे।